आम्ही आता निघालो आहोत जगदेश्वर महादेवाच्या मंदिराकडे आणि इथेच बाजारपेठेसमोर आसनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराजांची यांची अतिशय सुंदर मूर्ती आहे। आम्ही जवळ गेलो, महाराजांना वंदना केली, मुजरा केला आणि मनात एकच भावना, आपण खरंच धन्य आहोत। आता आम्ही बाजारपेठेकडे निघालो। मित्रांनो, ही बाजारपेठ म्हणजे त्या काळातलं मास्टर प्लॅन आहे। सुटसुटीत रचना, थोडे उंचीवर बांधलेली, पावसात चिखल नाही, गर्दी नाही, इतकी प्रशस्त ही घोड्यावरून सुद्धा सहज ये जा होऊ शकते। आज पाहिल्यावर वाटलं त्या काळात किती पुढचा विचार करून हे बांधकाम केलं असेल। बाजारपेठ पुढे आली की छोटे छोटे दुकानं दिसतात, पाणी, खाण्यासाठी सामान सगळं व्यवस्थित आणि दुकानं संपले की समोर दिसते हे पवित्र स्थान जगदेश्वर महादेव मंदिर। मित्रांनो, मंदिरात पाऊल टाकताच सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला। आत आरती सुरू होती। आज महाशिवरात्र असल्यामुळे थोडी गर्दी होती। इतिहास सांगतो, महाराज रोज सकाळी इथे येऊन महादेवाची पूजा करत असत आणि मगच दिवसाची सुरुवात करत। आज मंदिरात फुलांनी सजलेली आम्ही दर्शन घेतलं, पाया पडलो, मन एकदम शांत झालं। इथे महाराजांच्या काळातील मावळ्यांचे वंशजही महादेवाच्या पूजेसाठी आले होते। तो क्षण खरंच अंगावर शहारे आणणारा होता। मित्रांनो, आता आम्ही निघणार आहोत त्या पवित्र ठिकाणीकडे जिथे संपूर्ण महाराष्ट्र नतमस्तक होतो, महाराजांच्या समाधीकडे। पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू। तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव।